नागपूर विमानतळावर आज तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागणार आहे। सुरक्षा तपासणी करणाऱ्या मशीन्स आणि डीजी यात्रा सॉफ्टवेअर बंद पडल्यानं विमानतळ परिसरात आता प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे। मुंबई आणि दिल्लीला जाणारी विमानं वेळेवर असल्यानं प्रवाशांची धावपळ होतीये। तर सध्या CISF अधिकारी स्वतः तिकीट आणि ओळखपत्र तपासून प्रवाशांना आत सोडतात, ज्यामुळे सुरक्षा तपासणीसाठी मोठा वेळ लागतोय। तर थेट जाऊयात नागपूर विमानतळावर। या ठिकाणी आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण नेमका काय प्रकार चालू आहे ते बघूयात। नक्कीच मी सध्या नागपूर विमानतळावर आहे आणि तिथले दृश्य दाखवतो की कशा पद्धतीने लोकांना जो आहे त्रास सहन करावा लागत आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने CISFचे जे अधिकारी आहे ते लोकांच्या तिकिटा पाहत आहे आणि आय कार्ड तपासले जात आहे। या खरं तर या ठिकाणी यावेळेस गर्दी नसते, कारण की फ्लाईटची वेळ झालेली आहे। मात्र तरीसुद्धा हे दिसत असलेली गर्दी कमी वाटत असली तरी आतमध्ये यापेक्षा जास्त गर्दी आहे, कारण मशीन्स जे आहेत त्या स्कॅनर मशीन कुठेतरी बंद आहे, DG यात्राची जी मशीन्स आहे ती बंद आहे। या दुसऱ्या ठिकाणी मी दृश्यांमध्ये दाखवू शकतो की या ठिकाणी खरं तर DG यात्राची तिकीट काढल्यानंतर त्यांना मोबाईलमध्ये दाखवल्या गेलं लगेच ॲक्सेस मिळतं, पण आता DG यात्राच्या ठिकाणी आपण पाहू शकतो जो प्रवासी आहे त्याचा आय कार्ड तपासलं जात आहे। आय कार्ड तपासूनच त्याला आतमध्ये सोडलं जाणार आहे। त्यासाठी ही सगळी प्रक्रिया होते। त्यामुळे खरं तर DG यात्रा ही सोयीस्कर प्रवासासाठी असते, मात्र कुठेतरी याचा फटका जो आहे तो प्रवाशांना बसतो आहे आणि एक एक जण जेव्हा तपासून जात असेल तेव्हा त्याचा फटका बसतो। कारण या DG यात्राची मशीन बंद असल्यामुळे ते त्या कर्मचाऱ्यांनी आधी सांगितलं की इकडून या, म्हणजे कुठेतरी या सगळ्याचा त्रास जो आहे तो प्रवाशांना होत आहे। आपल्यासोबत काही प्रवासी सुद्धा आहे, त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊ की त्यांना काय फटका बसलाय, कोण जात होतं, कुठे चालले होते आणि काय फटका बसला। माझे रिलेटिव्ह या ठिकाणी त्यांना सोडायला मी या ठिकाणी आलो होतो, परंतु जेव्हा माहिती मिळाली की DG यात्रा ॲप या ठिकाणी बंद आहे तर डायरेक्ट ॲक्सेस जो असतो तो विमानतळावरती होत नाही आहे। त्याच्यामुळे रांगा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत आणि आतमध्ये सुरक्षा यंत्रणेच्या तपासणीमध्ये सुद्धा काही कॉम्प्युटर्स बंद आहेत अशी माहिती आहे। धन्यवाद पराग, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।